नमस्कार मंडळी, चला तर एकदम अवघ्या 10 मिनिटाच्या आतमध्ये आपण आज ढोकळा बनवणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने सहज कोणीही बनवू शकेल एवढा सोपा आहे. मुलांच्या टिफिनसाठी असोत किंवा मग सकाळचा नाश्ता किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारचा ढोकळा नक्की बनवू शकता. खूपच सोप्या पद्धतीने बनवलेला आहे, घरगुती साहित्यामध्ये बनवलेला आहे आणि तोही इडली पात्रामध्ये बनवलेला आहे. त्यामुळे एकदम झटपट तयार झालेला आहे. बघू शकता किती मस्त हा एकदम स्पंजी असा ढोकळा तयार झालेला आहे. कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये बनवून एकदम मस्त आणि भन्नाट चवीचा एकदम मार्केटसारखा खमंग ढोकळा आपला इथे तयार झालेला आहे. तर खूपच चविष्ट झालेला आहे. बघू शकता मस्त आपण चटणीसुद्धा बघणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूयात. इथे एक वाटी भरून मी बेसन घेतलेला आहे. अगदी एका वाटीमध्ये भरपूर असा खमंग ढोकळा आपला इथे तयार होतो. चला तर एक वाटी भरून न घेता मी थोडीशी सपाट घेतलेली आहे. इथे आता एक मिरची मी बारीक कट करून घेतली, तीसुद्धा टाकून घेतली. चवीनुसार मीठ टाकून घेतलं, त्यानंतर हळदसुद्धा टाकली आणि इथे इनो घेतलेला आहे. 10 रुपयाचा पॅक आहे हा, तोसुद्धा यामध्ये टाकून घेतला. इनोमुळे सुद्धा खूपच मस्त असा चविष्ट आपला ढोकळा तयार होतो. इनो जर टाकायचा नसेल तर तुम्ही इथे बेकिंग पावडर वापरली तरी देखील चालणार आहे किंवा मग लिंबू सत्व देखील वापरू शकता. चला तर मग आता यामध्ये पाणी घालून आपण एक बॅटर तयार करणार आहोत. खूप चविष्ट तयार होतो हा खमंग ढोकळा. नक्की बनवून बघा. खूप सोपी पद्धत आहे. कमी साहित्यामध्ये, कमी वेळेमध्ये आणि कमी बेसन पिठामध्ये खूप सारा ढोकळा इथे तयार होतो. आता हाताने आपण याला फेटून घेऊयात, म्हणजे गिठुळ्या वगैरे असतील तर सहज फुटल्या जातील. तर आपण कोणत्याही बाउलमध्ये किंवा कोणत्याही डब्यामध्ये न बनवता आज आपण बनवणार आहोत इडलीच्या पात्रामध्ये हा ढोकळा. त्यामुळे बनवायला अगदी सोपा आहे आणि झटपट तयार होतो. इडलीच्या पात्रामध्ये छोटे छोटे इडली टाईपच हा ढोकळा बनवणार आहोत. चला तर छान असं फेटून घ्यायचं आहे. फेटल्यानंतर ढोकळा एकदम मस्त जाळीदार तयार होतो. आता बघू शकता एकदम सार असं ढवळून घेतलेलं आहे. हातानेच मिक्स केलेलं आहे, म्हणजे गिठुळ्या वगैरे सगळ्या फुटलेल्या आहे. अशा प्रकारचं आपलं हे पीठ हवं आहे. आपण चेक करूयात कसं हवं आहे ते. बघू शकता या पद्धतीचं आपल्याला पीठ हवं. जास्त पातळ नको, घट्ट देखील नको आहे. आता यामध्ये अगदी छोटा चमचा अर्धा इथे मी साखर टाकून घेणार आहे. तर साखरेने खूपच छान अशी चव येते ढोकळ्याला. आता साखर टाकून घेतली, मिक्स करून घ्यायचं आणि साईडला ठेवायचं. तोपर्यंत आपण इथे इडलीचं पात्र तयार करणार आहोत. तर इथे इडलीचं पात्र घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलं. त्यानंतर पात्रामध्ये थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं, म्हणजे आपला हा ढोकळा खाली चिटकणार नाही. तुमच्याकडे जे इडलीचं पात्र असेल त्यामध्ये तुम्ही बनवू शकता. इथे माझ्याकडे स्टीलचं असल्यामुळे मी स्टीलच्यामध्येच बनवत आहे. जर तुमच्याकडे जर्मल किंवा ॲल्युमिनियमचं असेल तर त्यामध्ये देखील बनवू शकता. चला तर थोडं थोडं तेल टाकून घेतलं. सगळ्या भांड्यांना मी तेल लावून घेतलेलं आहे. आता आपण जे बॅटर तयार करून घेतलेलं होतं ना, ते आपण लगेच यामध्ये घालून घेऊयात. पात्रांना तेल लावल्यामुळे ढोकळा खाली चिटकत नाही. तर आता हे बॅटर आपलं पूर्णपणे तयार झालेलं आहे एकदम मस्त असं. चला तर मग आता यामध्ये टाकून घेऊयात. टाकताना एकदम फुल भरायचं नाही, कारण आपला ढोकळा जो आहे तो एकदम फुलणार आहे. त्यामुळे थोडा अर्धा टाईपच आपला इथे बॅटर टाकून घ्यायचं आहे. चला तर मग सगळ्या पात्रांमध्ये आपण हे ढोकळ्याचे बॅटर टाकून घेऊयात आणि छान असा ढोकळा बनवूयात. एकदम झटपट तयार होतो, खूप मस्त तयार होतो हा. मुलांनासुद्धा तुम्ही टिफिनसाठी देऊ शकता. मुलंसुद्धा आवडीने खातील एवढा चविष्ट बनतो. चला तर इडलीचं पात्र घेतलं, खाली 1-1.5 ग्लास पाणी टाकून घेतलं. त्यामध्ये हे पात्र मी ठेवून घेतलेलं आहे. आता झाकण लावायचं आहे आणि त्यानंतर गॅसवर आपण फुल गॅस ठेवून एक 7-8 मिनटं आपण याला वाफवून घेणार आहोत. जास्त वेळ देखील लागत नाही. पूर्ण तयारी करण्यासाठी आपला 5 मिनटं लागतात आणि वाफवण्यासाठी 5 ते 6 मिनटं लागतात. एकदम फुल गॅसवर म्हटलं तर 5-6 मिनटामध्ये तयार होतो. कमी गॅस ठेवला तर 7-8 मिनटंसुद्धा लागतात. तर बघू शकता सगळ्या पात्रांमध्ये आता हे बॅटर मी टाकून घेतलेलं आहे. आता झाकण लावत आहे आणि गॅसवरती फुल गॅस ठेवून 6-7 मिनटं मी असंच ठेवणार आहे. तोपर्यंत आपलं ढोकळा तयार होत आहे ना, तोपर्यंत आपण चटणी बनवणार आहोत. इथे काही कोथिंबीर, पुदिना आणि आलं, लसूण, त्यानंतर कढीपत्ता घेतलेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकून घ्यायचं, पाणी घालून बारीक वाटायचं आहे. 2 मिरच्या देखील घेतलेल्या आहे हिरव्या. तर बघू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अशा प्रकारची पातळसर चटणी बनवून घेतलेली आहे. चवीनुसार मीठ टाकायचं, मिक्स करायचं. इथे चटणी आपली तयार झालेली आहे. तर आता तुम्ही इथे खोबरं देखील वापरू शकता. इथे थोडीशी पातळ चटणी मी बनवलेली आहे. तुम्ही घट्ट बनवायची असेल तर पाणी थोडंसं कमी टाकायचं. बघू शकता आपला ढोकळा देखील एकदम फुलून तयार झालेला आहे. बघू शकता किती मस्त
दिसत आहे. एकदम मिनी ढोकळा आपला इथे तयार झालेला आहे. तर एकदम गरम आहे. थोडंसं थंड झालं, कोमट झाल्यावरतीच आपण यामध्ये काढून घेणार आहोत. थोडासा कोमट झालेला आहे. लगेच आता आपण सुरीच्या सहाय्याने साईडच्या कडा ज्या आहेत त्या एकदम अशा मोकळ्या करून घ्यायच्या. त्यानंतर ढोकळा बघू शकता अजिबात चिटकलेला नाही, एकदम परफेक्ट असा झालेला आहे. काय स्पंज आणि मस्त झालेला आहे, अजिबात चिटकलेला नाही पात्राला. एकदम मऊ लुसलुशीत, एकदम स्पंजी जाळीदार हा ढोकळा तयार झालेला आहे. चला तर मग सगळे ढोकळे आपण या पात्रातून काढून घेऊयात. तर नाश्त्यासाठी एकदा नक्की बनवून बघा. मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा झटपट नाश्ता तयार होतो आणि हेल्दी देखील आहे. अजिबात यामध्ये तेलाचा वापर देखील केलेला नाही. चला तर सगळा ढोकळा आपण या पात्रातून मोकळा करून घेऊयात, म्हणजेच काढून घेऊयात. तर सगळे ढोकळे मी ते काढून घेतलेले आहे. एकदम परफेक्ट असे जाळीदार हे ढोकळे तयार झालेले आहेत. किती मस्त दिसत आहे. कलरसुद्धा अप्रतिम आलेला आहे ढोकळ्यांना. सगळे ढोकळा इथे तयार झालेला आहे. चटणी देखील बनवून तयार झालेली आहे. चला तर तुम्हाला एक कट करून देखील दाखवते. बघू शकता तुम्ही किती मस्त दिसत आहे ना सगळे ढोकळे आपले. तर एखादी पार्टी असेल, मुलांचा बड्डे असेल, तर तुम्ही मुलांना देण्यासाठी अशा प्रकारचा नाश्ता ब्रेकफास्ट नक्की बनवू शकता. बड्डेसाठी छानच पर्याय आहे. एकदम हेल्दी आहे. घरच्या घरी बनवता येईल इतका सोपा आहे. तर बघू शकता किती चुरगळला तरी त्याच्या मूळ जागेवर येतो, म्हणजे किती परफेक्ट असा झालेला आहे. किती जाळीदार झालेला, एकदम मस्त असा ढोकळा इथे बनवलेला आहे. तर कशी वाटली ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. चला तर आपण आता ढोकळ्याची फोडणीसाठी तयारी करूयात. इथे मी तेल टाकून घेतलं 1-1.5 चमचा. त्यानंतर 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे टाकून घेतले. जिरे मोहरी तडतडत आहेत. त्यानंतर आपण यामध्ये लगेच बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कढीपत्तासुद्धा टाकणार आहोत. जिरे आणि मोहरी छान अशी फुललेली आहे, तडतडलेली आहे. लगेच कढीपत्ता टाकून घेतला आणि 1-2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या, अशा उभ्या पातळ. त्यासुद्धा यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत. आता त्या फोडणीवरती टाकून घेऊयात. फोडणी दिल्यामुळे आणखीनच चविष्ट हा ढोकळा तयार झालेला आहे. यावरती कोथिंबीरसुद्धा तुम्ही टाकू शकता. खोबरं देखील किसून टाकू शकता. चला तर मग सगळ्यांनी खूप आवडीने हा नाश्ता केलेला आहे. एकदम मस्त आणि चटपटीत झालेला आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा. इतरांसोबतसुद्धा ही रेसिपी नक्की शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.